नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मित्र आणि सल्लागार मित्र एलन मस्क ट्रम्प यांच्या टॅरिफ नीतीवर प्रचंड नाराज आहेत। कदाचित लवकरच ते ट्रम्प यांचे सल्लागार पद देखील सोडू शकतात अशी चर्चा आहे। ट्रम्प यांनी चीनवर लादलेल्या अतिरिक्त करामुळे मस्क यांच्या कंपनीला मोठे नुकसान सहन करावे लागते। टेस्लाचे मालक असलेल्या मस्क यांनी हा अतिरिक्त कर हटवण्याची विनंती ट्रम्प यांना केली आहे। या टॅरिफमुळे टेस्लाच्या व्यवसायाला तोटा होतोय। हे नुकसान 12 अब्ज कोटी डॉलर्स पर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे। सोमवारी अमेरिकेतील शेअर बाजारात झालेल्या मोठ्या पडझडीत मस्क यांचे 40,000 कोटींचे नुकसान झाले। गेल्या आठवड्यात 31 अब्ज डॉलरचे नुकसान झाले होते। एलन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना भेटून नवीन टॅरिफ मागे घेण्याची विनंती केली आहे। सध्या तरी त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याचं दिसतंय। ट्रम्प काही बोलणी करायला तयार होते, पण त्यांनी टॅरिफ लावण्याची आपली योजना चालू ठेवली। त्यांनी आधीच चीनवर 34% टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती। याआधी देखील मस्क आणि ट्रम्प यांच्यात व्यापारावरून वाद झालाय। 2020 मध्ये टेस्लाने ट्रम्प प्रशासनाने आधी लावलेल्या टॅरिफला विरोध केला होता। सुरुवातीला मस्क यांनी या निर्णयाचे समर्थन केले होते, पण नंतर त्यांनी यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिली। मस्क यांच्या वतीने काही लोकांनी ट्रम्प यांच्या अधिकाऱ्यांशी उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हेन्स यांच्याशी देखील बोलणे केले आहे। मस्क आणि त्यांची कंपनी टेस्लासाठी सध्या प्रचंड आव्हानात्मक काळ आहे। मागील काही महिन्यांपासून टेस्लाची मागणी कमी झाली आहे। मस्क यांची वाढती राजकीय सक्रियता याला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे। मस्क आधीपासूनच टॅरिफच्या विरोधात आहे। त्यांची कंपनी टेस्ला चीन आणि अमेरिका दोन्ही ठिकाणी उत्पादन आणि विक्री करते, त्यामुळे टॅरिफमुळे त्यांच्या कंपनीला प्रचंड तोटा होण्याची शक्यता आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत राहा देशोन्नती। नमस्कार।